एकदम अशी ज़बरदस्त जशी हॉटेलमध्ये बनते त्यापेक्षाही एकदम मस्त आणि घरच्या घरी आपल्या एकदम फ्रेश साहित्याने पनीर लवाबदार किंवा पनीर ग्रेव्ही एकदम मस्त अशी होते. खूप चविष्ट होते. एक वेळेस नक्की या पद्धतीने बनवा. तर सगळ्यात आधी मी ते पनीर घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर आणि थोडंसं पनीर मसाला आणि मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून 10 ते 15 मिनटं मी साईडला ठेवणार आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन याला मी छान असं 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे. जास्त नाही परतायचं आहे, नाही तर पनीर ना असं खूप लुसलुशीत होऊन जातात. त्यामुळे ना जास्त वेळ आपल्याला नाही, फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी त्याच तेलामध्ये थोडेसे 10-12 काजू घेतलेले होते. ते पण यामध्ये मी छान परतून घेते आणि तेही मी साईडला करून घेतलेलं आहे. आणि सेम कढईमध्ये मी 2 मोठे कांदे घेतले होते चिरून. त्याला मी छान असं कांदा सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेते. आणि त्यानंतर यामध्ये मी 3 मोठ्या साईजचे टमॅटो घातलेले आहेत. मी 4 माणसाच्या क्वांटिटीनुसार बनवत आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. आणि खूप जबरदस्त टेस्ट होते खरंच. आपण हॉटेलमध्ये जातो, एवढ्या महाग भाज्या घेतो पनीरच्या, जे खूप महाग असतात आणि त्याचबरोबर स्टोअर केलेले मसाले असतात. पण यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी घरच्या घरी फ्रेशमध्ये असतात. तर त्यामुळे ना चव एकदम जबरदस्त लागते. तर टमाटे सॉफ्ट होण्यासाठी मी यात मीठ टाकलं होतं. त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, थोडासा हळद, का आता आपण पनीर फ्राय करताना हळद टाकलेली आहे, पनीर मसाला, सगळे जे काही सुके मसाले असतात ते यामध्ये मी टाकलेले आहेत. आणि छान असं आपण याला थोडंसं पाणी टाकून 2 ते 3 मिनटं आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे जो मसाला आहे सगळा. त्यानंतर यामध्ये मी छान अशी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे. तर इथे बघा मी कढईमध्ये ना 3 चमचे तेल घेतलेले आहे. गरम झाल्याच्या नंतर तेजपत्ता, काळी मिरी आणि एक स्टार फूल आणि लवंग घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि छान असं याला मी परतून घेणार आहे कलर चेंज होईपर्यंत. तर बघा इथे छान असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये मी जी आपली तयार पेस्ट आहे ती यामध्ये मी टाकून घेते. आता आपण मसाला, ही जी पेस्ट आहे ना, बनवताना सगळे मसाले यामध्ये टाकले होते, त्यामुळे आता यात काहीही टाकायची गरज नाही आहे. आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी आपण आधीच भाजून घेतलेल्या आहेत, शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. जर तुमच्याकडे कधी पाहुणे येणार असतील तर आपण हा मसाला तयार करून ठेवू शकतो आधी, आणि मग नंतर काय पाहुणे येणार आहेत म्हणजे की डायरेक्ट आपण फोडणी देऊ शकतो. तर इथे बघा मला जेवढं आवश्यकता आहे तेवढं मी यात पाणी टाकलेलं आहे आणि छान आपल्याला आता याला उकळी काढायची आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एक वेळेस नक्की ही भाजी बनवून बघा, खूप छान लागते. आणि त्यानंतर बघा यामध्ये मी पनीर आणि जे काजू आपण फ्राय करून घेतले होते ते मी यामध्ये टाकते आणि आपल्याला अजून 1 मिनटं याला आपल्याला छान असं एकजीव करून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे, किती छान दिसतंय, तेल पण एकदम मस्त सुटलेलं आहे. आणि आता यामध्ये ना मी मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकते आणि त्यानंतर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकते. तुम्ही यामध्ये दुधावरची साय पण टाकू शकता, सेम टेस्ट येते. आणि साय टाकल्याच्यानंतर ना कलर खूप छान येतो ग्रेव्हीला. आणि त्यानंतर यात मी रोस्ट केलेली कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याने पण खूप छान अशी
फ्लेवर येतो भाजीला. आणि बटर नक्की टाका. तर इथे बघा मस्त असं आपली जी पनीर लवाबदार आहे बनवून तयार झालेली आहे गरमागरम. तर ह्याच्यासाठी ना मी बाहेरून तंदुरी रोटी मागवली होती का तर मला घरी बनवायला बिलकुल वेळ नव्हता. आणि एकदम मस्त अशी पनीर एकदम सॉफ्ट आहेत, एकदम फ्रेश असं पनीर पण होतं आणि एकदम मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन खास रेसिपीसोबत, एकदम इझी रेसिपीसोबत. तर तोपर्यंत बाय, टेक केअर, मस्त राहा.